सांगली जिल्ह्याच्या विकास कामांचा खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत सर्वकष आढावा. पावसाळी तयारीसह मूलभूत सुविधांवर भर. सांगली जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध विकास कामांचा सर्वकष आढावा घेण्यासाठी खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी विविध विभाग प्रमुखांसमवेत जिल्ह्यातील विकास कामांची सद्यस्थिती, अंमलबजावणी आणि आगामी नियोजन याबाबत सविस्तर माहिती सादर केली. बैठकीत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा विशेष आढावा घेण्यात आला. अतिवृष्टी, पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, यंत्रणांची सज्जता आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती, देखभाल, पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे तसेच शिक्षण, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सर्व विभागांना विकास कामांमध्ये अधिक गती आणण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत शासकीय सुविधा प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत यासाठी समन्वयाने आणि वेळेत काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. लोकांच्या अडचणीचे तातडीने निराकरण करून विकास कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावरही त्यांनी भर दिला. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित केली. पावसाळ्याच्या काळात नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच विकास कामांमध्ये कोणताही विलंब होणार नाही यासाठी प्रशासनाने अधिक दक्षतेने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.